भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या अकोला लोकसभा मतदारसंघाची सद्यस्थिती काय, कशी राहिली अनूप धोत्रे यांची कामगिरी हे जाणून घेण्यासाठी पोल पंडितने केलं आहे सर्वेक्षण. अकोला लोकसभा मतदारसंघातील 48% लोक म्हणतायत की अनूप धोत्रे यांची कामगिरी चांगली आहे, की 9% लोक असंही म्हणतायत की त्यांची कामगिरी साधारण आहे, तर 43% लोक हे अनूप धोत्रे यांच्या कामगिरीविषयी नाराजी व्यक्त करताना दिसून येतात. 1989 पासून 1999 ही लोकसभा निवडणूक वगळता या मतदारसंघावर भाजपने आपली सत्ता कायम ठेवली आहे. 2024 या लोकसभा निवडणुकीमध्ये विदर्भामध्ये भाजपच्या विरोधी वातावरण असताना देखील भाजपने आपला कड कायम राखला आहे. 2024 साली भाजपच्या अनूप धोत्रे यांनी काँग्रेसच्या अभय पाटील यांचा 40,617 मतांनी पराभव केला. विशेष म्हणजे या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे मुख्य नेते प्रकाश आंबेडकर यांना 2,76,000 मतदान मिळाले होते. अनूप धोत्रे यांची मतदारसंघातील सक्रियता, भाजपला म्हणणारा मतदार या पाठिंब्यामुळे अनूप धोत्रे यांच्या कामगिरीविषयी मतदारसंघातील लोक समाधान व्यक्त करताना दिसून येतात. तर मतदारसंघामध्ये अनूप धोत्रे यांनी ठोस विकास कामं न केल्यामुळे काही लोक त्यांच्याविषयी नाराजी देखील व्यक्त करताना दिसून येत आहेत. आगामी काळात भाजप विरोधी मतदारांचे ध्रुवीकरण झाल्यास भाजपसमोर आव्हान निर्माण होऊ शकते. लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसची झालेली कमकुवत स्थिती, प्रकाश आंबेडकर यांचा वाढता प्रभाव, त्याचप्रमाणे काँग्रेसच्या मतदारांना आपल्यासोबत घेण्यास वंचित बहुजन आघाडीला आगामी काळात यश आल्यास प्रकाश आंबेडकर हे भाजपसमोर आव्हान निर्माण करू शकतात. आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसकडे प्रभावी असा ठोस चेहरा दिसून येत नाही. ही देखील अनूप धोत्रे यांच्यासाठी जमेची बाजू ठरताना दिसून येत आहे. रिसोड मतदारसंघातून सातत्याने आमदार म्हणून निवडून येणारे अमित जनक आणि अकोला पश्चिम मतदारसंघातून आमदार असलेले साजिद खान पठाण यांची नावे सद्यस्थितीला काँग्रेस पक्षाकडून चर्चेत दिसून येतात, परंतु लोकसभा मतदारसंघावर त्यांचा प्रभाव मर्यादित असल्याचे दिसून येते. वंचित बहुजन आघाडीचे मुख्य नेते प्रकाश आंबेडकर अकोला लोकसभेतून यापूर्वी 2 वेळा खासदार राहिलेत. अकोला जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडी या पक्षाला मानणारा मोठा मतदार दिसून येतो, परंतु अकोला लोकसभा मतदारसंघाचे मागील काही निकाल बघता प्रकाश आंबेडकर यांना विजयापर्यंत नेल इतका मतदार जोडता आलेला दिसून येत नाही. आजवर झालेल्या तिहेरी लढतीमध्ये भाजपला हा मतदारसंघ जिंकणे सोपे झाले. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांचे मतांचे होणारे विभाजन हे भाजपसाठी जमेची बाजू ठरली, परंतु आगामी काळामध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे मतविभाजन न झाल्यास भाजपासमोर मोठे आव्हान निर्माण होऊ शकते. परंतु पोल पंडितने केलेल्या सर्वेक्षणानुसार अकोला लोकसभा मतदारसंघ हा आजच्या घडीला भाजपकडे कलेला दिसून येतो. नवनवीन राजकीय अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच पोल पंडितला फॉलो करा.